श्री स्वामी समर्थ। पनीर पराठा बनवण्यासाठी मी इथे पनीर किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेले आहे। यामध्ये बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर कट केलेली, यामध्ये मीठ, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, बडीशेप, ओवा यांना मिक्स करून आपल्याला पनीरचे स्टफिंग करून घ्यायचे आहे। आपण जसे चपातीचे पीठ मळतो तशा प्रकारे पीठ मळून दोन्ही साईडला पीठ लावून असे आपल्याला लाटून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला जे आपण पनीरचे स्टफिंग केलेले आहे हे यामध्ये 3 चमचे मी ॲड केलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला पनीर पराठा लाटून घ्यायचा आहे। हलक्या हाताने प्रेस करून दोन्ही साईडला पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेममध्ये तवा गरम झाल्यानंतर आपल्याला हा पराठा दोन्ही साईडून भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला थोडेसे तूप असे लावायचे आहे आणि पूर्णपणे आपल्याला पराठा भाजून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तूप लावून घ्यायचे आहे। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू वॉचिंग माय चॅनल।